काही सोन्या बिन्याची घातली आहेत का? कारण कार्यकर्ता भाग्यशाली आहे म्हणायचा. काही थापा मारतायत आणि आता तर काय कॅप्टननी सगळ्यांना कॅप्टनशिप देऊनच टाकली आहे. काय काय दिलंय लाभ, कुठला कुठला लाभ दिला तो आता कॅप्टनच सांगू शकतो. हा, आपण गेल्या वर्षभरात पाहिलं कोण कॅन्टीनच्या मुलांना जाऊन ठोसे मारतायत, कोण हा म्हणजे अर्ध नग्न खाली उतरून मारामाऱ्या करतायत, कोण बॅगाच्या बॅगा म्हणजे आम्हाला सांगता ना खोके बोलू नका, तर आम्ही म्हणायचं आता भरलेल्या बॅगा, खोक्यांसारख्या भरलेल्या बॅगा त्याचं लक्ष्मी दर्शन दाखवतायत. तर कोण सांगतंय की मी 35 कोटीवर पाणी सोडलं, मला मिळणारा लाभ हा 35 कोटीचा होता आणि तो माझ्या कार्यकर्त्यांसाठी सोडला. मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, जर कार्यकर्त्यांसाठी 35 कोटी सोडले आहेत तर जरा कार्यकर्त्यांची कौलं चेक करा. काही सोन्या बिन्याची घातली आहेत का? कारण कार्यकर्ता भाग्यशाली आहे म्हणायचा. काही थापा मारतायत आणि आता तर काय कॅप्टननी सगळ्यांना कॅप्टनशिप देऊनच टाकली आहे. काय काय दिलंय लाभ, कुठला कुठला लाभ दिला तो आता कॅप्टनच सांगू शकतो. आणि आलेले व्हिडिओज, कारण त्या आलेल्या व्हिडिओवर पण आता बंदी घातलीच पाहिजे. काही महिला ठरवून गेल्या आहेत, काही महिला फुसलवून असं काही चित्र अजूनही स्पष्ट होत नाही. पण महिलांचे पालक गेलेले असताना ज्या कॅप्टननी धाडस केलं ते धाडस या राजकीय लोकांचं पाठबळ होतं, म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफिसमध्ये इम्पोर्टेड काच लावून, की ज्या काचेतून बाहेरचं दिसतं पण आतलं दिसत नाही, अशा पद्धतीने अत्याचार केलाय. आणि ह्या तमाने कुठच्या तरी हॉटेलमध्ये भेटल्या. कॅप्टन काय वृत्तीचा माणूस, तुमचं वय काय, तुम्ही काय करताय, तुम्ही कुठल्या मंत्रिपदासाठी काय करताय, काय काय वयाचं आपल्या पदाचं काय भान आहे की नाही.